आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमातांच्याकडे बघायचं. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. श्रीमातांना बघितल्या बघितल्या आपल्याला भक्तिभाव जागृत झाला पाहिजे. अगदी भक्तीनं आपण श्रीमातांना पाहायचं आहे. श्रीमाताई जे काही चैतन्य आपल्याला प्रदान करतायत ते आपण शोषून घ्यायचे आहेत. पूर्णपणे भक्तीमध्ये आपण उतरायचं. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आहे. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती देऊया. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते आपण शोषून घेऊया. हे फार महत्वाचं आहे की चैतन्य आपल्याला शोषून घेता आलं पाहिजे. नुसताच हातावरती चैतन्य आले असं म्हणून चालणार नाही, ते खेचून घेता आले पाहिजे. त्यासाठी दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य आपण शोषून घेतोय ते दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं, म्हणजे ते शोषलं जातं. तसं आपण पाण्यामध्ये हात घालतो शिस्तीशिस्त, तशातला प्रकार आहे तो. तसं आपल्या हातामध्ये चैतन्य जाणवावं, थंड असं. पूर्ण भक्तीमध्ये उतरल्यानंतरच आपल्याला परम चैतन्याची जाणीव होईल. एकसारखं चैतन्य आपण शोषून घेतोय, तिकडं आपलं लक्ष देऊया. कुठलाही विचार शक्यतो आपल्या डोक्यामध्ये येऊ नये. कुठलीही अटॅचमेंट आपण ठेवायची नाही, सगळं विसरून जायचं. निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपण सर्व विसरायची सवय लावून घ्यायची. विस्मरण, अतीत स्थिती. काही विचार करायचा नाही, मी कोण, काय, कुठे बसलोय, काय बसलोय, काही नाही. फक्त श्री माताजी आणि तुम्ही एवढंच शिल्लक ठेवायचं. कारण आपलं कनेक्शन डायरेक्ट आहे श्री मातांशी. आपण समस्या विचारणार आहे श्री माताईंना आणि श्री माताजीच त्यांचं उत्तर देणार आहे. म्हणून आपलं लक्ष परम चैतन्याकडे असावं. श्री माताजीच आपल्याला गहनतेत घेऊन जाणार आहेत. आपण फक्त त्यांची प्रार्थना करायची आहे. भक्तिभावानं, श्रद्धेनं त्यामध्ये उतरायचं आहे आपल्याला. आधेमध्ये आपण कुणालाही घ्यायचं नाही आहे, फक्त श्री माताजी. तरच हा योग घटित होऊ शकतो.
आपला डावा हात उजव्या बाजूला लिव्हर वरती ठेवायचा आहे. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. आपल्या लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता दूर व्हावी, आपलं लिव्हर व्यवस्थित कार्य करावं, आपल्या चित्तामध्ये जास्तीत जास्त विचार येऊ नयेत यासाठी आपण चैतन्य देतोय त्याला. श्रीमातांच्याकडून आपण चैतन्य घ्यायचंय उजव्या हाताद्वारे आणि डाव्या हाताद्वारे ते लिव्हरला द्यायचे आहेत. लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर आपण लिव्हरला चैतन्य देऊ शकतो. चैतन्यानंच शक्यतो आपले आजार ठीक करायचा प्रयत्न करायचा आहे. चैतन्यानं व्हायब्रेशन जे काही श्रीमातांनी आपल्याला देत आहेत, चैतन्य देत आहेत, ते आपण शोषून घेतो आणि मग ते आपल्या चक्रासाठी, स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी पण वापरू शकतो. हे श्रीमातांचं वरदान आहे आपल्याला. हे चैतन्याचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. आणि जसं आपण ते दुसऱ्याला देऊ, त्याचा वापर करू, तसं श्रीमाताजी आपल्याला चैतन्यामध्ये वाढ झाल्याची जाणीव होईल. म्हणून आपण स्वतः ठीक राहायचं, दुसऱ्याला पण ठीक करायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं चैतन्य दुसऱ्याला प्रदान करायचं, ते आपल्यापुरतंच मर्यादित ठेवायचं नाही. त्याला प्रसार म्हणतो, चैतन्याचा प्रसार झाला पाहिजे. म्हणजे आपली कुंडलिनी सतत प्रसन्न राहील, म्हणजे श्रीमाताजी प्रसन्न होतील ना. आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करायचा नाही, समस्त जगासाठी या चैतन्याचा उपयोग करायचा आहे, सर्वांच्यासाठी. म्हणजे श्रीमाताजी आपल्यावरती प्रसन्न होतील. म्हणून हे जे काही चैतन्य आज आपण घेतोय, जाणवतोय, ते आपण दुसऱ्याला देतो. म्हणून श्रीमाताजी प्रसन्न होऊन आपल्याला चैतन्य देत आहेत. ही भावना आपण ठेवली पाहिजे की आपलं जे चैतन्य आहे ते आपण दुसऱ्याच्या कारणी लावावं, त्याची चक्र सोडवावी, त्याची कुंडलिनी चढवावी आणि त्यांनाही शस्त्रामध्ये स्थिर करावं. ही भावना आपली पाहिजे, शुद्ध भावना, पवित्र भावना पाहिजे. आपण सहयोग सांगताना देखील अगदी भक्तीनं सांगायचं आहे. सांगायचं म्हणून सहयोग सांगायचं नाही, द्यायचं आहे म्हणून चैतन्य द्यायचं नाही आहे. सहयोगाचा मथितार्थ असा आहे की आपण भक्तीनं त्या साधकाला जागृती द्यायची, भक्तीनं, चैतन्य पण भक्तीनं द्यायचं आहे. हे आपलं नाही आहे, आपण फक्त माध्यम आहे. हे श्रीमातांच्याकडून येतंय आणि आपल्याकडून ते दुसऱ्या साधकांच्या पर्यंत जाते. म्हणून आपण देखील व्यवस्थित आणि स्वच्छ असायला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे. आपल्याला असा अहंभाव नको की आपण हे देतोय, कधीच करायचं नाही आपण अहंभाव. श्रीमाताजी देत आहेत, श्रीमातांच्या कृपेत हे घटित होते आणि श्रीमाताजीच हे सर्व करून घेत आहेत, अशी भावना आपल्यामध्ये सतत पाहिजे. मग आपलं अधःपतन होणार नाही किंवा आपल्याला चक्रांची पकड येणार नाही, शुद्ध होतील सर्व चक्र. म्हणून चैतन्य देताना, सहजयोग सांगताना भक्तीनं सांगायचं, कळकळीनं सांगायचं. कळकळ पाहिजे आपल्यामध्ये की या साधकाचं कल्याण व्हावं, त्याची जागृती व्हावी, त्याचं जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो सुटावा, आत्मसाक्षात्कार व्हावा, ही भावना आपली पाहिजे. म्हणजे सहयोगाचं जे काही कार्य आपण करतो ते आपल्या अंगी लागेल, म्हणतात ना, तसा आहे तो प्रकार. जसं जेवल्यानंतर अंगी लागतं ना, आपल्या समाधानानं खातो आपण, तसं समाधान, तृप्ती, आनंद मिळाला पाहिजे. हा यातला खरा अर्थ आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. नाहीतर आपण प्रचार प्रसार करतोच, तोंडी सांगतो, तो साधक येऊ दे नाहीतर राहू दे, आपण आपलं कार्य करत राहतो. तसं न करता हे आपल्यासाठी आहे, आपल्या चक्रांच्या शुद्धतेसाठी आपण सहयोग सांगायचा आहे दुसऱ्याला, चैतन्य द्यायचंय ते आपल्यासाठी.
त्याचं तर कल्याण होतच, परंतु आपल्या कल्याणासाठी, आपल्या उत्थानासाठी आपण चैतन्य दुसऱ्याला देतोय. आणि ते देत असताना हे जे तत्व आपल्यामध्ये, आत्मतत्व, शिवतत्व जे जागृत झालेलं आहे, त्याच्यामुळं आपल्यामध्ये दुसऱ्याला चैतन्य देताना करुणा पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. कारण हे चैतन्य देतोय म्हणजे अमृत देतोय. आणि आपण कसंही देतो ते तसं न देता त्यामध्ये नम्रता पाहिजे, भक्ती पाहिजे. मगच त्या साधकाला अतिउच्च स्थिती प्राप्त होईल, हे आपण बघू शकू. म्हणून आपल्यामध्ये ते अगोदर पाहिजे, मग दुसऱ्यामध्ये ते समर्पित करता येतं, स्थापित करू शकतो त्याला. आपल्या उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. शुद्ध भावना, शुद्धतेनं करायचं सगळं. चैतन्य सर्व कार्य करतं, आपण निमित्त मात्र आहोत. सतत आपल्यामध्ये हा ध्यास पाहिजे. त्यानंतर आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा आपल्याला. हृदय तसं बघायला गेलं तर मध्यात आहे. डाव्या हाताद्वारे चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते आपण हृदयाला द्यायचंय. आपली हृदयातली भीती आपण पहिला काढून टाकायची. आपल्याला काहीतरी होणार आहे किंवा काही त्रास होणार आहे ही भावनाच काढून टाकायची डोक्यातली आणि हृदयातली. आपलं हृदय स्वच्छ ठेवायचं, शुद्ध ठेवायचं, पवित्र ठेवायचं. या हृदयामध्ये फक्त श्रीमातांचं स्थान असायला पाहिजे. बाकी ह्या हृदयामध्ये काहीही ठेवायचं नाही आपल्याला. श्रीमातांचे चरण. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आपल्यामध्ये शुद्धता पाहिजे, पवित्रता पाहिजे, मांगल्यता पाहिजे. आत्मा चकाकत ज्यावेळी पुढे येतो त्यावेळेला हे सर्व गुण आपल्यामध्ये उत्सर्जित झाले पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे त्यातलं. नाहीतर मी आत्मसाक्षात्कारी आहे, माझ्यामधील आत्मा जागृत झालाय, परंतु बाह्यातून ते दिसून येत नसेल तर आपल्यामध्ये काहीही जागृत झालेलं नाही. आत्मा ज्या वेळेला चकाकत पुढे येतो किंवा जागृत होतो त्यावेळेला बाह्यातून, आपल्या शारीरिक ह्याच्यातून आपल्याला समजलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला की ही आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे. आपणच जाहिराती आहेत, श्रीमातांनी सांगितले त्याप्रमाणे. परंतु त्या स्थितीला पहिला अगोदर आपण गेलं पाहिजे. त्याशिवाय नावालाच आपण सहयोगी असून उपयोग नाही, आत्मसाक्षात्कारी असून उपयोग नाही. तर ती स्थिती अगोदर परमपद प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे ते गुण आपल्यामध्ये जागृत पाहिजे, ती करुणा, ते प्रेम, ती शुद्धता, ती पवित्रता आपल्यात जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपण स्वतःला सहयोगी म्हणणं देखील चुकीचं आहे. आपणच सहयोगाची बदनामी करतोय असं होईल. आपल्या हृदयातून प्रेमच वाहिलं पाहिजे, करुणाच वाहिली पाहिजे आणि ती सर्वांच्यातून वाहिली पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण आत्मसाक्षात्कारी झालं पाहिजे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. पावित्र्याचं तेज आपल्या चेहऱ्यावरती दिसून आलं पाहिजे. आत्मा जागृत आहे तर ते दिसलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. नुसता हात ठेवून म्हणायचं नाही, तसं व्हायला पाहिजे, तसं घटित झालं पाहिजे. हे ह्यातलं महत्वाचं तत्व आहे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय आपण, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय आणि हृदयात असलेल्या आत्म्याकडे पण लक्ष देतोय आपण. शुद्ध आत्मा आहे आपण, पवित्र आत्मा आहे, होली घोस्ट. बाकी कुणीही नाहीये आपण. मन नाहीये, बुद्धी नाही, हे शरीर नाही, अहंकार नाही, काही नाही. हे शरीर तर नष्ट होणार आहे. अज आणि अमर आहे तो फक्त आत्मा, म्हणजे आपण स्वतःच. हे महत्वाचं आहे. आणि तो मी आहे.
तोच मी आहे, आत्मा, शिव. शिवोहम शिवोहम. तो आत्मा आता शिवपदाला गेला पाहिजे, त्या तत्वाला गेला पाहिजे. आता त्याची गरज आहे की शिवतत्व, शिवपदाची प्राप्ती झाली पाहिजे आपल्याला. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. श्री माताजी, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आदि माया आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा, 7 ते 8 इंच वर. थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचंय आपल्याला. टाळूतून जाणवते का बघायचंय. सर्वांना एकाच वेळी ही जाणीव व्हावी. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का पाहायचे. हात खाली घेऊया. थोडस ताट बसूया. लक्ष सहस्त्रारच्या वरती आहे. कुंडलिनीनं सहस्त्रारचं भेदन करून वर आली का ते पाहिलं पाहिजे. सहस्त्रारच्या वरती. ती जाणीव आपण घ्यायची आहे कायम. स्थिरत्व. योगी आहे आपण. योग कायम घटित पाहिजे. 24 तास आपण सहस्त्रारच्या वर राहायचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीमातांच्या जवळ ज्या काही समस्या आपल्याला भेडसावतायत, त्या समस्येतून मुक्ती पाहिजे असेल आपल्याला, किंवा ती समस्या येऊच नये, जरी आली तरी आपण अगदी निष्काम भावनेनं सहस्त्रारच्या वर राहिलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे सहजयुगामध्ये. कारण श्री माताजी देखील आपली परीक्षा घेत असतात. आपण सहस्त्रारच्या वर राहतो 1-2 दिवस, परत तिसऱ्या दिवशी खाली येतो, किंवा अशा काहीतरी घटना घडतात की आपली कुंडलिनी खाली आहे, आपोआप येते खाली, काही केल्यावरती येत नाही, किंवा जाणवत नाही. चक्रावरची पण जाणीव होत नाही आपल्याला. चक्र पकडल्यासारखी वाटतात. प्रयत्न करून देखील काही वेळेला सुटत नाहीत. अशा वेळेला आपण श्रीमातांची भक्ती करून ते चक्र सोडवून आपण सहस्त्रारच्या वरती आलं पाहिजे. ही तपश्चर्या आहे. आपण असं म्हणायचं नाही की 4 दिवस सहस्त्रारच्या वर फार छान जाणवलं आणि नंतर मात्र खाली आलो मी. असं का होतं? याचं कारण असं आहे की श्रीमाताजी आपली परीक्षा घेतात, कस लावतायत आपल्याला, आणि त्यातून आपण पार पडून परत वरती आलं पाहिजे. ही धडपड आहे आपली. जे कर्म आहे आपलं, की त्या कर्माप्रमाणे तो हिसाब बरोबर श्रीमाताजी करतायत. म्हणून आपण स्वतःला दोष द्यायचा नाही, किंवा दुसऱ्यालाही या बाबतीत दोषी समजायचं नाही. ही आपली स्थिती आहे. ती स्थिती आपण व्यवस्थित ठेवलीच पाहिजे. अधिक मेहनत केली पाहिजे आपल्याला. मग जर चक्र जास्त पकडत असतील आपली, तर अधिक मेहनत केली पाहिजे. कॅन्डल ट्रीटमेंट घ्यायची, त्यावेळी कॅन्डल घ्यायला पाहिजे. मीठ पाण्याचा उपचार, मीठ पाणी केलं पाहिजे. हे सर्व करत करत आपण भक्तीनं करायचं आहे. रोग बरे करायचं म्हणून आपण हे सर्व करायचं नाही, किंवा आपल्याला एखादं फळ पाहिजे आहे, किंवा आपलं एखादं काम व्हायला पाहिजे म्हणून सहयोग करायचं नाहीये. तर आपण साधक आहोत. आपलं साध्य काय? परमेश्वराची प्राप्ती, श्रीमातांची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती. एवढंच ध्येय आपलं असायला पाहिजे. आणि हीच
जी लोक आहेत तीच पुढे जाणार आहेत. बाकीचे लोकांना ती काय त्याचा फायदा होणार नाही जास्त. त्यांचे आजार बरे होतील, बाकी सगळं होईल, परंतु ते सहजच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतील. म्हणून आपलं ध्येय हे कायम उच्च पाहिजे. आपली स्थिती उच्च स्थितीच पाहिजे, खाली यायचं नाही आपल्याला. आपले विचार देखील प्रगल्भच असायला पाहिजेत. आपण सहयोगामध्ये आलो ते आत्म्यासाठी, आत्म्याच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. हेच आपलं ध्येय असायला पाहिजे. आणि ज्या वेळेला हे ध्येय असेल त्यावेळी बाकी सगळं आपोआप घटित होतं. जे काय आपल्याला पाहिजे आहे ते आपोआप आपल्या मागून येतं. ते मिळवायचा प्रयत्न करायला लागत नाही. श्रीमाताईंना सगळं माहिती आहे, त्यांना सगळं कळतं. परंतु आधी श्रीमाताईंना तरी प्राप्त करून घेऊया, त्यांचे चरण तरी प्राप्त करून घेऊया, मग बाकीच्या समस्या आपोआप श्रीमाताई सोडतील. आपण अगोदर श्रीमाताईंचं तर होऊया. काही श्रीमाताईंचं नसताना, आपण श्रीमाताईंसाठी काहीही करत नसताना आपण अभिलाषा का धरायची सगळ्या गोष्टीची? आधी त्यांचं तरी झालं पाहिजे, मग बाकीच्या समस्येकडे लक्ष आपोआप श्रीमाताई देत आहेत आणि काढून टाकतील आपल्या समस्या, सर्व सुटून जातील. थोडस सबुरी, साईनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी दोन्ही गोष्टी आहेत. सहनशीलता पाहिजे, क्षमाशीलता पाहिजे, या सर्व गोष्टी आहेत. तपश्चर्या करायचे, होईन गोरा असं नाही, हळद पिऊन आणि होईन गोरा लगेच, तसं नाही होत सजयुगामध्ये. थोडी तपश्चर्या ती केली पाहिजे प्रत्येकाने, आणि कायम शस्त्राच्या वरती राहता आलं पाहिजे. आपण ती अढळ स्थिती जी आहे ती मिळवली पाहिजे. अढळ पद म्हणतो त्याला, जे कुणालाही मिळत नाही पद, ते श्रीमाताईने आपल्याला सहज मध्ये दिलेलं आहे. त्याची किंमत होऊ शकत नाही, परंतु आपल्याला कळत नाही ते. हे समजलं पाहिजे की श्रीमाताजी आपल्याला काय देत आहेत, हातातून चैतन्य वाहतंय, सोपं नाही आहे हे कळत नाही. त्याचा अभ्यास करणारी माणसं पाहिजे, त्याचं ज्ञान घेणारी लोक पाहिजेत. आपल्याला ते समजलं पाहिजे की हे काय व्हायला लागलेलं आहे आपल्याला. आणि एवढं समजून उमजून देखील आपण जर सहयोग करत नसू किंवा सहज कायम शस्त्रामध्ये राहत नसू, तर तो दोष आपण श्रीमाताने देता उपयोगाचा नाही. आपण स्वतःच मग पापी आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण श्रीमाताई देतायत आणि आपल्याला ते घेता येईना. आपण आपल्या समस्येमध्ये अडकून गुरफटून बसलोय. तर त्यातून वरती आलं पाहिजे. समस्या सर्वांनाच आहेत, चक्र सगळ्यांचीच पकडतात, परंतु ती सोडवून आपण शस्त्रार्चीवर आलं पाहिजे. आणि आपण स्वतः प्रयत्न करायचा त्यासाठी. स्वतः देखील सुरुवातीला प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः तयार झालं पाहिजे, आपल्या हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे. आणि ते चक्र कसं सोडवायचं आता सगळ्यांना माहिती आहे. डावी बाजू असेल तर कॅन्डल ट्रीटमेंट करायची, उजवी बाजू असेल तर हात ठेवायचा चक्रावरती. मीठ पाण्याचा उपचार आहे, पण काहीही करून आपण शस्त्राच्या वरती राहिलं पाहिजे. हे मस्ट आहे, हे झालंच पाहिजे. इतकी वर्ष करून देखील आपण शस्त्राच्या वर राहत नसू, तर आपण काहीतरी आपल्यामध्ये चुकतंय, काहीतरी घटित झालेलं नाही अजून. आपली कुठेतरी आपण कमी पडतोय, आपल्या भक्तीमध्ये किंवा आपल्या साधनेमध्ये आपण कमी पडतोय का, याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं. म्हणजे स्वतःकडे बघितलं पाहिजे, दुसऱ्यांच्याकडे न बघता आपण स्वतःच्या आतमध्ये डोकावलं पाहिजे. श्रीकृष्णाची पूजा करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की श्रीकृष्ण जे आहे ते आपल्या अंतरंगात कसं बघायचं ते शिकवतात. आतमध्ये काय चाललेलं आहे, हे काय नाटक जे चाललेलं आहे जगाचं, त्या नाटकामधलं आपण एक पात्र आहोत हे कायम लक्षात ठेवायचं आहे. आणि ते नाटक संपल्यानंतर ते पात्र देखील संपणार आहे, म्हणून त्या नाटकात आपण अडकायचं नाहीये. हा फार मोठा संदेश श्रीकृष्णाने दिलेला आहे. म्हणजे योगेश्वर आहे, आपण योगी व्हायचं आहे, तर हा संदेश पण लक्षात घेतला पाहिजे. हे सर्व करत करतच आपल्याला शस्त्राच्या वरती राहायचं आहे. हळूहळू आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर न्यायचे. 1-2 मिनिटं आपण त्या अवस्थेत राहायचं आहे. 2च मिनिट शस्त्राच्या वरती.
आता वरून खाली आपण ब्रह्मरंध्रामध्ये यायचं. आपल्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. आपलं अंतरंग आपण स्वतःच बघायचं. त्याचा आनंद आहे. श्रीकृष्णाने जसं सांगितले की आनंदी राहायला पाहिजे आपण. ही सगळ्या क्रीडा आहेत, त्यात घाबरायचं काय कारण आहे. रामासारखं नाही. राम गंभीर होते, शांत होते. तसं श्रीकृष्ण बरोबर उलटे होते. कायम आनंदी, हसरे स्वभाव आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा होता. एक नाटक चाललंय या पद्धतीने ते पाहत होते. तसं आपण योगी झाल्यानंतर पण तसंच असायला पाहिजे. गांभीर्य कशाला पाहिजे, आनंदात राहता आलं पाहिजे. सहज आनंद जे श्रीमातांनी दिलेला आहे आपल्याला, त्यांचं तत्व जागृत झालं पाहिजे. लक्ष सहस्त्रार ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी ठेवायचं. योग घटित झालाय आपला. योगेश्वर जे श्रीकृष्ण आपल्यामध्ये जागृत असायला पाहिजेत. श्रीकृष्णांची पूजा करत असताना कायम लक्षात ठेवायचं, ती जर जागृत नाही झाली तर त्यांची पूजा करून काय उपयोग आहे. ते तत्वच आपल्यामध्ये जर जागृत होत नसेल, त्यांचे गुण आपल्यामध्ये येत नसतील तर कशाची पूजा करायची आपल्याला. हे महत्वाचं आहे. हे तत्व आपण शिकून घ्यायला पाहिजे. ते जे काय सांगतात, श्रीमातांनी जे काय सांगितलेलं आहे श्रीकृष्णांच्या बाबतीत, ते तत्व आमच्यामध्ये आलं पाहिजे. जर येत नसेल तर हे करण्यात देखील काही अर्थ नाही आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की पूजा करीत असताना पण आपल्यातील, आपल्या चक्रातील श्रीकृष्ण कसे जागृत होतील इकडे लक्ष पाहिजे. श्रीमातांनी जे श्रीकृष्णाबद्दल सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आपण मनन, चिंतन आणि त्याविषयी ध्यान केलं पाहिजे. हे समजून घ्यायला पाहिजे. शस्त्रार मधून आज्ञाचक्रामध्ये यायचं, शिस्तीत यायचं. हळूहळू आपण खाली आतमध्ये उतरतोय, आपल्या अंतरंगामध्ये. त्याचाही आनंद घेता आला पाहिजे आपल्याला. आज्ञाचक्रातून विशुद्धीमध्ये यायचं. किती महत्वाचं चक्र आहे विशुद्धी. शुद्धता असल्याशिवाय आपण आकाश तत्वापर्यंत पण जाऊ शकत नाही. किती शुद्धता, किती पवित्रता, किती साधेपणा आपल्यात पाहिजे. श्रीकृष्ण तसे होते. एखाद्या लहान बालकासारखं तसे असाल तरच शस्त्राच्या वर आकाश तत्वापर्यंत जाऊ शकतो. नाहीतर पटकन कुंडलनी परत खाली येते. विशुद्धीतून खाली अनाहत चक्रापर्यंत यायचं आहे. वरून खाली लक्ष. अनाहत मधून आपण नाभीपर्यंत यायचं खाली, वरून खाली. हळूहळू आपण आतमध्ये येतोय. आपल्या बॉडीच्या आतमध्ये सूक्ष्म ब्रह्मनाडी जी आहे त्या ब्रह्मनाडीमध्ये आपण आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना आणि सुषुम्नाच्या आतमध्ये एक नाडी आहे, ती ब्रह्मनाडी म्हणतो त्याला. त्या नाडीमध्ये आपण आहे. नाभीतून स्वादिष्ठान मध्ये यायचं खाली, शिस्तीत यायचं. स्वादिष्ठान मधून मूलाधार शक्ती केंद्र, वरून खाली मूलाधार पर्यंत ही ब्रह्मनाडी जागृत झाली. एकाग्र लक्ष आपण करायचं आहे ब्रह्मनाडीवर, वरून खाली मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत.
लक्ष पूर्णपणे मूलाधार शक्ती केंद्रात द्यायचं. आता चित्ताची एकाग्रता मूलाधार मध्ये. श्री माताजी, आपण साक्षात श्री गणेशजी आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. अगदी एकाग्रतेनं आपण लक्ष गणेश तत्वावरती द्यायचं. श्री गणेशजी, श्री कार्तिकेयजी आपल्यामध्ये जागृत व्हावेत. ह्या सर्व देवी देवता आपल्याच्यामध्ये आहेत. फक्त ते जागृत करता आले पाहिजेत आपल्याला. आपलं लक्ष पाहिजे तिकडे. श्री गणेशजींना भेटायचं ना, तर मूलाधार मध्ये आपण त्यांचं आवाहन करू शकतो, त्यांना भेटू शकतो. बाह्यात श्री गणेशांच्याकडे जायचं काय कारण नाही. आपल्या आतमध्येच ती विराजमान असताना आपण बाह्यात कशासाठी जातो? हे आपण लक्षात घ्यायचं की श्री गणेश आपल्या मूलाधार मध्येच आहेत. विघ्न हरतायत ते सगळ्या विघ्नांचा नाश करणारे असताना आपण विघ्न आलं का म्हणतो? समस्या आल्या म्हणतो. श्री गणेशजींना आवाहन केलं तर सर्व समस्या आपल्या सुटून जातील. परंतु विघ्न आलं, संकट आलं तर आपण 100% सगळे विसरून जातो. ध्यान करायचं देखील विसरून जातो. हे फार महत्वाचं आहे. म्हणून श्री माताजी म्हणतात, एखादी समस्या आली तर निर्विचार व्हायचं ताबडतोब. आपल्या निर्विचारितेच्या किल्ल्यात जायचं. मग आपल्याला समजेल की आपण कुठं धाव घ्यायची ते. मग त्या ठिकाणी त्या देवतेजवळ गेल्यानंतर ती समस्या आपली सोडवतात. किती महत्वाचं आहे ते. लक्ष गणेश तत्वावरती. श्री गणेशजी, कृपा करून आमच्यामध्ये सदैव जागृत राहा. आता आपल्याला मूलाधार मधून डावी नाडी जी आहे ती आपली मूलाधार चक्रापासून चालू होते. आपण डाव्या नाडीकडून लेफ्ट स्वादिष्ठान मध्ये जायचं आहे. शिस्तीत जायचं. मूलाधार मधून डावीकडून लेफ्ट स्वादिष्ठान, शुद्ध विद्या, निर्मल विद्या, तिकडे जायचं. इडा नाडीवरती कार्य करतोय आपण. काळ भैरवांची ही नाडी आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री काळ भैरव आहात. कृपा करून आमच्या इडा नाडीवरती जागृत व्हा. आपलं चित्त मूलाधार मधून आपण डाव्या स्वादिष्ठानवरती आणलेलं आहे, शुद्ध विद्येकडं. श्री माताजी, कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या, पवित्र विद्या द्या, निर्मल विद्या द्या. जे काय अशुद्ध आमच्यामध्ये आहे ते संपूर्ण नष्ट करा. कारण डावी बाजू चंद्र नाडी आहे. अंधार आणि उजेड, काळ भैरवांच्यामुळे उजेड निर्माण होतो आपल्यात. आणि डावी नाडी पूर्णपणे आपली स्वच्छ करणं आवश्यक आहे. अंधकाराची बाजू आहे म्हणजे काय? भूतकाळ. आपण पूर्वजन्मामध्ये जर गेलो किंवा पूर्वजन्माचं जे काय कर्म असेल आपलं, ते कर्म अजून जर संपलं नसेल तर आपण डाव्या बाजूकडे जास्त झुकतो किंवा डावं स्वादिष्ठान आपलं जास्त लागतं. म्हणून डावं स्वादिष्ठान सोडवायचं असेल तर आपलं पूर्वजन्माचं जे काय आहे ते अगोदर सोडवावं लागतं.
पूर्वजन्माचं जे कर्म आहे ते कर्म फेडूनच आपण मध्यात येऊ शकतो. असंही आहे. ज्यावेळी कुंडलिनी शक्ती जागृत होते त्याबरोबर ते कर्म देखील श्री माताजी ओढून घेतात वरती आणि चांगलं आणि वाईट दोन्हीही वर येतं. जर चांगलं असेल तर आपल्याला चांगलं वाटतं, भरकन जातं ते, आणि वाईट असेल तर ते लवकर जात नाही, आपल्याला ती समस्या भेडसावते. म्हणून यासाठी आपण मीठ पाण्याचा उपचार जास्तीत जास्त करतोय, कारण आपल्या कर्माची निर्जरा व्हावी म्हणून आपण मीठ पाण्याचा उपचार जास्त करतो. आपलं डावं स्वादिष्ठान आपण सोडवायचा प्रयत्न करतो. ही कॅन्डल ट्रीटमेंट पण आपण करू शकतो. म्हणून डावी नाडी ही फार महत्वाची आहे. भूतकाळातली नाडी आहे. आपल्या जन्मजन्मांतरी जी काही कर्म आहेत ती आपली ह्या नाडीवरती आहेत किंवा ह्या स्वादिष्ठांमध्ये आहेत. म्हणून अंगठा हा फार महत्वाचा आहे. भुजंगर पत्र भृगु संहितेमध्ये याचा अभ्यास आहे पूर्णपणे, की लेफ्ट स्वादिष्ठांचं जे बोट आहे आपलं, जो अंगठा आहे त्याच्यावरती संपूर्ण मोठं मोठं पुस्तक आहे. त्याच्यावरती ज्या रेगा लिहिलेल्या आहेत ते पूर्वजन्माचं 7 जन्माच्या मागचं जे काय आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं. म्हणजे हे लेफ्ट स्वादिष्ठान आहे, त्याच्यामध्ये सर्व रहस्य दडलेलं आहे. म्हणून डावं स्वादिष्ठान आपण कायम स्वच्छ ठेवायचं, शुद्ध ठेवायचं. हे पकडणार म्हणजे पूर्वजन्माचं जे काय आहे ते सोडवण्यासाठी श्रीमाताजी आपल्याला ते पकडतात. म्हणजे जाणीव किती करून देतात श्रीमाताजी की हे याचं चक्र आहे किंवा ते त्याचं आहे किंवा या जन्मामध्ये तुम्ही असं होतात, त्यामुळे ते कर्म वाईट असल्यामुळे ते येऊन बसलेलं आहे तिथे. तुम्ही कितीही सोडवलं तरी आणि येतं, मग ते सोडवायचं आणि ते सोडवत सोडवत शेवटी स्वच्छ होतं आणि मग आपण त्या कर्मातून मुक्त होतो. स्वादिष्ठांमधून आपण लेफ्ट नाभीला यायचं आहे हळूहळू. श्रीमाताजी आपण साक्षात श्री गृहलक्ष्मी आहात. श्रीमाताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील गृहलक्ष्मीचे तत्व जागृत करा. आपण डाव्या नाडीवरती कार्य करतोय तर लेफ्ट नाभीवरती आलोय. ही फार महत्वाची आहे लेफ्ट नाभी देखील. डावी नाभी आपण कधीही पकडू द्यायची नाही आणि जर पकडली तर लगेच सोडवायचं. सुटता सुटत नसते ती, कारण लेफ्ट नाभी ही पत्नीची बाजू असते. पती आणि पत्नी या संतुलन या नाभीवरती आहे. ज्या वेळेला लग्न ठरवली जातात त्यावेळेला व्हायब्रेशन मध्ये नाभीच बघितली जाते पहिली सुरुवातीला. नाभीवरनं ठरवलं जातं की लग्न करायचं का नाही करायचं. लेफ्ट स्वादिष्ट नाभी हे फार महत्वाचे आहे. म्हणून नाभी चक्र आपण स्वच्छ ठेवायचं. आपली पत्नीची जी बाजू आहे ती आपण व्यवस्थित सांभाळून हँडलिंग करायचं बरोबर. इथं संतुलन नाभीचं आहे. डाव्या नाभीतून आपण हळूहळू हृदयाकडे यायचं आहे. लेफ्ट हृदय डाव्या बाजूलाच आहे. श्रीमाताजी आपण साक्षात श्री शिवपार्वती आहात. बघा आत्मा देखील आपला डावीकडेच आहे ना. श्रीमातांनी कसं नियोजन करून ठेवलंय की डावी बाजू जी इडा नाडी आहे त्या इडा नाडीवरतीच आपलं हृदय आहे. तसं मध्यातच आहे परंतु डाव्या बाजूला म्हणतो आपण, डावीकडे आहे. म्हणजे भावना जी आहे ती हृदयातून येते. अटॅचमेंट जी आहे ती आपण डाव्या बाजूकडनं पकडली जाते. म्हणजे हृदय किती महान आहे, विशाल आहे. ब्रेन पेक्षा पण हृदयाला फार महत्व आहे. आपलं हृदय सागरासारखं गहन पाहिजे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. अगदी भक्ती म्हणजे त्यासाठीच आहे ना, डावीकडेच आहे भक्ती आणि आत्मा ही तिथंच आहे. म्हणूनच आपण भक्ती करतो हृदयातून. हृदय महत्वाचं आहे. मेंदूतून आपण कधी म्हणत नाही, हृदयातून म्हणतो, कारण हृदयाला महत्व आहे. हृदयातून आपण डाव्या विशुद्धीवरती यायचं आहे. डाव्या विशुद्धीवरती यायचं आहे. इथं विष्णू मायेचं स्थान आहे, श्रीकृष्णाची बहीण. डाव्या हृदयात आईचं स्थान आहे.
आपण कसं कसं बघितलं बघा. लेफ्ट नाभी पत्नीचं स्थान आहे, डावं हृदय आईचं स्थान आहे आणि लेफ्ट विशुद्धी बहिणीचं स्थान आहे. म्हणजे सगळा प्रपंचच डाव्या बाजूला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच डावी नाडी फार महत्वाची आहे, ती स्वच्छ करणं आवश्यक आहे. एका वेळेला ती नाती देखील सांभाळत सांभाळत ही चक्र आपण स्वच्छ करायचे आहेत. इथं जर आपण अडकलो तर कधीही मध्यात येऊ शकत नाही आपण. आणि हे श्रीकृष्णामुळे आपण शक्य होतं की हे नाटक आहे आणि ते कसं सोडवायचं ती कला देखील श्रीकृष्ण देतात आपल्याला. म्हणून कृष्णाचं जीवन फार महत्वाचं आहे. गीता वाचली पाहिजे आपल्याला, श्रीकृष्णाचं चरित्र वाचायला पाहिजे. ते कसं वागले, ते कसं कार्य केले, एवढं सगळं कार्य करून देखील ते योगेश्वर होते. 16 सहस्त्र नारी परिब्रह्मचारी म्हटले त्यांना. एवढ्या सगळ्या पत्न्या असून पण ते ब्रह्मचारीच आहेत, कारण ते कशात अडकलेच नाहीत. म्हणजे आपण देखील सर्व करायचं परंतु कशातही अडकायचं नाही, त्याला योगी म्हणायचं. हे आपण लक्षात ठेवायचं. लेफ्ट विशुद्धीवरती आपण कार्य करतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री विष्णू माया आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमची डावी विशुद्धी पूर्णपणे स्वच्छ होऊ द्या. विष्णू माया जी पवित्रतेचं प्रतीक आहे, अपवित्र जर असू तर आपण लेफ्ट विशुद्धीवरती पकडलो जातो. कारण श्री गणेश या ठिकाणी सगळं कार्य करतायत. कारण डावी नाडी जी आहे ती गणेश तत्वाशी जोडलेली आहे. म्हणजे आपल्यामध्ये जर पवित्रता असेल तर लेफ्ट नाभी, लेफ्ट हार्ट आणि लेफ्ट विशुद्धी लगेच सुटते. म्हणजे ही जी काय नाती देखील आपण सांभाळायची आहेत ती पवित्रतेने सांभाळायची आहेत, शुद्धतेने सांभाळायची आहेत. त्याचं हे सिंबॉल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा प्रपंच करत हा परमार्थ करायचा आहे. म्हणजे ही नाती सांभाळत देखील आपण सहजयोग करायचा आहे. आणि जर ती सांभाळता नाही आली तर आपण त्यात गटांगळ्या खात बसणार, म्हणजे लेफ्ट साईडला जास्त जाणार, चुकणार, भावनिक होणार. म्हणून श्रीकृष्णाने अगोदरच सांगितले, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. भावनेत अडकायचं नाही. अडकणार आपण, अटॅचमेंट असणार, परंतु त्यातून बाहेरून कर्तव्य पार पाडायचं आहे. म्हणजे आपण अडकत नाही, मध्यात यायला शिकवले त्यांनी. डाव्या विशुद्धीतून आपण हळूहळू उजव्या बाजूत जायचंय. आज्ञाचक्रातून उजव्या आज्ञाचक्रात जायचंय. बघा, उजव्या कपाळावरती जायचंय, जिथं महावीरांचं स्थान आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री महावीर आहात. काळभैरव म्हणजेच महावीर आहेत. महावीरांनी रौरव नरकाचं वर्णन केलंय. नरक यातना काय असतात हे त्यांनी समजावून सांगितले. तत्वार्थ एक पुस्तक आहे जैन धर्मांच्या मध्ये, तत्वार्थ सूत्र म्हणून, त्यामध्ये संपूर्ण रौरव नरकाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण नरकाच्या वर्णनाला घाबरून देखील परमेश्वराची प्राप्ती प्राप्त करून घ्यावा, आत्म्याला प्राप्त करावं. त्यांनी सांगितले की तुम्ही आत्म्याला जाणलं पाहिजे, असंच महावीरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आत्म्याला जाणा आणि इंद्रियांना जिंका. जितेंद्रिय म्हटले त्याला, जितेंद्रिय, इंद्रियांना जिंकता आलं पाहिजे. हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे होऊ नये, त्यांच्या हातून पापाचरण होऊ नये, प्रपंच करताना पाप होऊ नये म्हणून ते नरकाच्या द्वारावरती उभे राहिलेले आहेत. इकडे नरक आहे आपल्याला, लेफ्ट साईडला उजवीकडे जाते ती नाडी. म्हणून आपण प्रपंच करताना पत्नीला, आईला किंवा बहिणीला सांभाळता कुठल्याही प्रकारचं पाप होऊ नये. प्रपंच करताना जर झालं तर आपण नरकाच्या द्वारातून वर जातो, किंवा महावीरांना मग तिथून हटावं लागतं बाजूला आणि आपण नरकात जातो. प्रपंच लेफ्ट साईडला आहे. म्हणून आपण शुद्धतेनं सगळं करायचं आहे, पवित्रतेनं सगळं करायचं आहे. आता आपलं पूर्ण लक्ष डाव्या नाडीकडे द्यायचं आहे. पूर्ण म्हणजे आज्ञाचक्रातून, राईट आज्ञाचक्रातून येऊन विशुद्धीतून हार्ट, नाभी, स्वादिष्ठान, मूलाधार
पूर्ण लक्ष डाव्या नाडीकडे द्यायचं आहे आपल्याला एकाग्रतेनं. श्री माताजी, आपण साक्षात श्री काळ भैरव आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री स्मशान भैरव आहात. आता नावं घ्यायला काय हरकत नाही, कारण डावी नाडीकडे आपण लक्ष देतोय पूर्णपणे. डावी नाडी कशी आहे, त्याचं कार्य कसं चालतं आणि कर्तव्य काय केलं पाहिजे आपल्याला, या नाडीवरती कसा प्रपंच आहे आणि त्यामध्ये कसं अडकू नये आपण, हे सर्व भैरवनाथ त्यांच्या हातामध्ये उजेड आहे, ते आपल्याला उजेडात आणतायत की असं वागू नये, तसं वागलं नाही पाहिजे, संसार करताना आपण अडकलं नाही पाहिजे, कारण ते भैरवनाथ आहेत, तेच महावीर आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. श्री माताजी, आपण साक्षात श्री कंकाळ भैरव आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री आनंद भैरव आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री बटू भैरव आहात. लक्ष डाव्या नाडीकडेच द्यायचं आहे आपल्याला, वरून खाली मूलाधार पर्यंत, वरून खाली मूलाधार पर्यंत बघा कसं आहे ते. श्री माताजी, आपण साक्षात श्री महाभैरव आहात. आता वरून खाली आपल्याला शिस्तीत 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 आज्ञा चक्रातून लेफ्ट विशुद्धी, विशुद्धीतून हृदय चक्र, हृदयातून नाभी, शिस्तीत यायचंय खाली, नाभीतून लेफ्ट स्वादिष्ठान आणि स्वादिष्ठान मधून मूलाधार, श्री गणेशांच्याकडे यायचं. परत वरून खाली आपल्या लक्षात आलं आता हे सर्व, म्हणजे डावी नाडी कुठपर्यंत आहे, किती जन्माचं आहे, हे सगळं लक्षात येईल आपल्या, तो अभ्यास आहे. आता मूलाधार मधून आपण मध्य स्वादिष्ठान मध्ये यायचं, मध्य स्वादिष्ठान मधून मध्य नाभी मध्ये यायचं, शिस्तीत यायचं. मध्य नाभीतून हृदयामध्ये यायचं. चित्त आता पॉवरफुल झालं पाहिजे आपलं, लक्ष दिलं की ती देवता जागृत झाली पाहिजे. हृदयातून विशुद्धीमध्ये यायचं आहे, विशुद्धीतून आज्ञाचक्रात यायचं, आज्ञाचक्रातून सहस्त्रारमध्ये, आपण आता मध्यातून वर आलेलो आहे, सहस्त्रार मधून आता हळूहळू वरती यायचंय आकाश तत्वापर्यंत. आता आकाश तत्वात जायचंय, श्रीकृष्णाचं तत्व, खेचर, इथर, त्या आकाश तत्वामध्ये रममाण व्हायचंय आपल्याला. सर्व करत करत आपण सर्वांच्या पासून अलिप्त राहिलो, देहात आलो म्हणजे प्रपंची झालो, परंतु देहात न अडकता आपण देहातीत स्थिती प्राप्त केली, म्हणजे शस्त्राच्या वर आलो, म्हणजे आपण सर्व करून आपलं कर्तव्य पार पाडून आपण परत निज धाम आपलं जे शस्त्राच्या वर आहे तिथं आपण स्थिर व्हायचं आहे. पूर्ण लक्ष आकाश तत्वामध्ये ठेवून एक 10 ते 12 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये बसायचं आहे, शस्त्राच्या वर. Story is The Sannyasi and the Ring, a story about mastering others. The first
शुभ बात नहीं समझते, पर जो अति शुभ ऐसे श्री गणेश, उनको पार्वती जी ने सदाशिव की गैर हाजिरी में बनाया। इसी प्रकार कौमार अवस्था में ही ईसा मसीह को बनाया गया। ये हिंदुस्तानी बहुत आसानी से समझ सकते, पर विदेशी लोग इसको नहीं समझ सकते, क्योंकि वो इंसान को मनुष्य ही समझते, उससे ऊंचे नहीं उठ सकते। और इसलिए उनके यहाँ जो बौद्धिक वर्ग है वो तो इस पर इतना हमारा है, किसी भी तरह से ये वो मान्य नहीं करता कि कौमारी अवस्था में इस प्रकार ईसा मसीह का, इसको जो इमैकुलेट कंसेप्शन कहते हैं, वो हो सकता है। अब इसी जगह में लगे हुए, इसी बात पे और ध्यान दें। अब आप लोग सहयोगी हैं और आपने चमत्कार देखे हैं, चैतन्य में अनेक चमत्कार देखे, उसका असर आप पे भी आ गया और दुनिया की तरफ आपकी नजर बदल गई। ये जिन्होंने पाया है वो जरूर सोचने लग जाते हैं कि जो दुनिया हम रोज देखते हैं वो माया है, उससे परे एक और दुनिया जरूर है जो सत्य है। ये सहयोगी देख सकते हैं, वो अपने उंगलियों पर जान सकते हैं कि श्री गणेश की अभिव्यक्ति जो हुई वो सत्य है। यहाँ तक कि मैंने ग्रीस में देखा कि ग्रीस में वहाँ अथीना माने अर्थ माने प्राइमोर्डियल, आदिशक्ति अथीना का वहाँ अवतरण हुआ। और जब मैं वहां गई उनके देखने के लिए, पास पुलिस में उनके लोग मंदिर बना है, तो बाहर उन्होंने बताया कि यहाँ एक चाइल्ड गॉड है। बड़े आश्चर्य की बात है, उनको मालूम नहीं है कौन चाइल्ड गॉड है, क्योंकि अब वहाँ इतने साल बीत गए हैं और वहाँ दूसरे लोगों ने आकर के उनकी सारी परंपराएं नष्ट कर दी। हालांकि हिंदुस्तान में अभी भी हमारी परंपराएं जागरूक है, इसलिए उनको अविश्वास है, ये सब बातें मानते नहीं, उन्हें सोचते भी नहीं। उसी प्रकार हम पीटर की एक जगह है जहाँ गए थे, वहां पर उन्होंने कहा ये नाभि और एक ऐसा गोल सा ऐसा चट्टान जैसा पत्थर का टीला था। बहुत चैतन्य उस समय, लेकिन पीछे से जब ऐसे वाइब्रेशंस आने लगे, मैंने मुड़ के देखा तो वहाँ साक्षात गणेश बैठे हुए पत्थर पर। इनको क्या मालूम गणेश का? मैं देख के हैरान हूँ, स्वरूप और इतने चैतन्यपूर्ण, लेकिन बगैर सहयोग के गणेश के बाहर कहना बड़ा मुश्किल है। और उसके बाद भी जो धर्म के लोग आए, जिन्होंने धर्म वाकई में चाहा दुनिया में बसाया जाए, उनका चित्त ज्यादा धर्म पे था कि लोग स्वच्छ हो जाए, पवित्र हो जाए और उनको ऐसी दशा में चले जाए कि कल जब उनका उद्धार होने का समय आएगा उस वक्त वो साफ हो जाए। इसलिए उन्होंने धर्म की ओर ज्यादा ध्यान दिया, लोगों के धर्म कैसे ठीक करेंगे। जैसे मोसेस वगैरह, इनको 10 आज्ञाएं कमांडमेंट्स मिली, ये सब इसलिए कि लोगों में एक तरह से वो स्थिति आ जाए जिससे वो अपना आत्म साक्षात्कार आसानी से प्राप्त करें। हमारे यहाँ भी गुरु नानक आदि जितने बड़े बड़े गुरु हो गए हैं, उन्होंने यही मेहनत की कि मनुष्य जो है वो धर्म पे कम से कम जमा रहे, माने उसमें बैलेंस है, माने उसके अंदर शुद्ध विचार और वो पाप पुण्य में
पुण्य ही देखता है। श्री गणेश का कार्य और तरह का। श्री गणेश अपनी शक्ति से ही स्वच्छ करते हैं। उनकी शक्ति सबसे बड़ी है, जिसे कहते हैं अबोधिता, माने इनोसेंस। उनके सर पे जो हाथी का सर है, इसका मतलब ये है कि वो मनुष्य जैसे उनके अंदर ईगो और सुपर ईगो नहीं आता। और वो बच्चे, उसको कहना चाहिए इटर्नल चाइल्ड। और उनका अवतरण इस संसार में जीसस क्राइस्ट, ईसा मसीह के नाम से हो। अब इसकी हम लोगों ने साइंस से हर प्रकार का अनुमान लगा दिया। वो ऐसे कि मैंने कहा था कि श्री गणेश एक शक्ति है, निराकार में और साकार में वो श्री गणेश जैसे दिखाई। इसका मतलब ये कि हमारे यहाँ अगर भोलापन हो, सादगी हो, सरलता हो, निष्पाप हो, ऐसे निर्मल अंतःकरण के अंदर श्री गणेश की जागृति हो गई। श्री गणेश के बगैर तो कुंडलिनी चढ़ नहीं सकती, क्योंकि कुंडलिनी ये गौरी है और उस गौरी को पूरी तरह से उत्थान करने के श्री गणेश उसके साथ हर समय उसे संरक्षित करते हैं। इतना ही नहीं, हर चक्र को जब कुंडलिनी चढ़ जाती है तो उसके मुख को बंद करके कुंडलिनी को नीचे उतरने से रोकते हैं। अब ये श्री गणेश हमारे अंदर मूलाधार पर बैठे। इसी में बहुत लोगों ने गलती कर दी कि मूलाधार चक्र जो है वो त्रिकोणाकार अस्थि है। ये बहुत बड़ी गलती है। मूलाधार में सिर्फ कुंडलिनी है और मूलाधार से नीचे मूलाधार चक्र है। मूलाधार चक्र, उस पर श्री गणेश बसते हैं। और उनके कार्य क्या क्या है ये तो आप लोग सब जानते हैं। आपने हमारे फोटो देखे हैं कि हमारे पीछे श्री गणेश खड़े हैं और हमारे ऊपर भी श्री गणेश। इसी प्रकार हर देवता के लिए हो सकता है, लेकिन श्री गणेश की शक्ति जो पवित्रता की है, मैं जरूर कहूंगी कि हिंदुस्तान में इसके मामले में सब लोग जानते हैं कि हमको पवित्र रहना चाहिए। परदेश में नहीं, परदेशियों को तो पहले मेष कहते थे, पर इनको मन की ही इच्छा है और श्री गणेश निर्मल है। हिंदुस्तानियों में निर्मलता की इच्छा बहुत है, और नहीं भी हो तो भी कम से कम इसका ढोंग तो करते हैं। इसी ढोंगीपना से कम ये फायदा है कि एक मनुष्य में जो खराबियां है, वो ढोंगी जो है, तो उसकी खराबियां समाज में नहीं फैलती। लेकिन विदेश में तो वो सोचते हैं कि जो ये खराबियां हैं, ये तो बड़ा भारी कोई हम आवाहन लिए हुए हैं और बड़ा भारी हम कार्य कर रहे हैं। सो
तो खराबियों को अच्छा मान लेना या उसमें हम कुछ बड़ा भारी एडवेंचर कर रहे हैं ऐसे समझ कर उसमें रता रहना, ये हम लोगों के हिसाब से तो बेवकूफी। लेकिन अगर आप अमेरिका जाए तो आप पता हो जाएगा कि वहां गणेश जी है ये नहीं लोगों, माने ये कि वो विचार ही नहीं है। अब जब उसके दुष्परिणाम दिखाने लगे, जब उसका नुकसान दिखाने लगे, तब वो सोचते हैं कि नहीं, हमें तो निष्पाप होना चाहिए और हमें सफाई रखनी चाहिए, आदि बातें करते, और उसका अब असर वहां नहीं है। सहजों के सिवाय वो लोग भी नहीं बदल सकते। लेकिन आप लोगों के पास भी ये संपत्ति है। अगर वहां के लोगों को देखा जाए तो उसके मुकाबले में यहाँ भी बहुत से लोग हैं जो गंदे रास्ते पर चलते हैं, गंदे काम करते हैं, पर छिपा कर करते हैं, खुलेआम। मतलब वो जानते हैं कि इस चीज से समाज हमारी प्रशंसा नहीं करेगा और हमें दूर रखेगा। विशेषकर जो लोग बाहर होके आए हैं उनमें ये दोष पाया जाता है, बड़े चरित्रहीन होते हैं और इस चरित्रहीनता को वो बड़ी भारी अपनी कमाल समझते हैं और सोचते हैं कि इसमें तो खास हम कोई तो भी बहुत सुंदर है या हमारे अंदर कोई तो विशेषता है, इस प्रकार का आरोपण करके अपने को बहुत ऊंचा समझने लगता है। अबोधिता की जो शक्ति है वो ये कि सबसे बड़ी शक्ति ये है कि वो अबोध है, माने ये कि उसके अंदर किसी भी तरह की खराबी, कोई किलमिश उसके अंदर दिमाग में नहीं, वो बिल्कुल साफ सुथरा इंसान है। ईसा मसीह ने कहा था कि जब तुम्हारे उत्थान का समय आएगा तब तुम बच्चों जैसे हो जाओ। उस वक्त और भी शक्तियां जो गणेश जी की हैं वो छोड़ करके वो सिर्फ आप में वो अबोधिता भर देते हैं जिसके सहारे आप अपना आत्म साक्षात्कार प्राप्त करें। आकाश तत्वातनं थोडस खाली यायचंय आपल्याला. तर हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत, श्रीमातांच्याकडे बघायचं आहे. बघायचंय श्रीमातांच्याकडे, लक्ष शस्त्राच्या वरती, दोन्ही हातांच्या बोटांच्या वर. पूर्ण भक्तीनं आपण श्रीमातांच्याकडे पाहायचंय. पण पूर्णपणे श्रीमातांशी एकरूप झालेलो असतो चैतन्यानं. आपला आत्मा त्या परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप, ही स्थिती आपल्याला प्राप्त होते. श्रीमातांना आपण नमस्कार करूया.
त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. अगदी हळुवारपणे बंधन घ्यायचं. लक्ष परम चैतन्याकडे ठेवून एक गाठ चैतन्याची. दुसऱ्या वेळेला शिस्तीत वर कुंडली चढवायची. 2 गाठी मारायच्या चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला शिस्तीत वरती इडा पिंगला सुषुम्ना. 3 गाठी. 1 2 चैतन्याच्या. 3. त्यानंतर कवच घ्यायचं. देवी कवच. डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून शिस्तीत डोक्यावरून डावीकडे. हे कवच झालं. चैतन्याचं कवच. हात आपण फिरवतोय परंतु लक्ष चैतन्याकडे. आपलं कवच तयार होते तिकडे लक्ष पाहिजे, हाताकडे नको. आपला दृष्टिकोन बदलायचा. हाताकडे लक्ष द्यायचं नाही, चैतन्याकडे. जे करतोय तिकडं लक्ष द्यायचंय आपण. ध्येयाकडे लक्ष पाहिजे, साधनेकडे नको. शिस्तीत बंधन. उद्या पण आपण दिवसभर शस्त्राच्या वरती राहायचंय. पूर्णपणे आकाश तत्वामध्ये राहायचा प्रयत्न करायचा. जय श्री माताजी. गाणं एखादं भजन. कट केलं. सेविंग कर.